जगद्गुरु संत तुकोबा यांची पालखी आता उरुळी कांचनवरतून आता पुढे हळूहळू सरकत चाललेली आहे। पंढरपूरच्या दिशेने आता ही पालखीची वाटचाल सुरू आहे। या ठिकाणी दिंडीमधील काही वारकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। काय कसा प्रवास आहे दिंडीतला, काय वाटतं तुकोबरायाच्या पालखीमध्ये? तुम्ही दिंडीमध्ये आहात, आनंद वाटतो ना? काय सांगाल तुम्ही तुकोबरायांच्या पालखीच्या दिंडीमध्ये काय आनंद आहे? खूप आनंद आहे, वर्षानुवर्षे दिंडी करतोय, खूप आनंद येतो। काय मागणी आहे पांडुरंगाकडे? माझं काय शेतीवाडी व्यवस्थित, पाऊस पाणी व्यवस्थित व्हायला पाहिजे, सगळी जनता सुखी राहावा। काय मागणी आहे पांडुरंगाकडे? पांडुरंगाकडे एकच मागणी आहे, पाऊस पाणी व्यवस्थित पडावा आणि राज्यकर्त्यांना चांगली सूटबुटी द्यावा, सुखी जनताचे साठी काहीतरी विकास करावा। या ठिकाणी आपण पाहू शकतो की टाळाच्या गजरामध्ये, मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी अभंग म्हणत इथे वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत। काय सांगाल, वारीमध्ये तुम्ही वाटचाल करताय, काय आठवणी आहेत, काय प्रसंग आहे, काय वाटतं? खूप काही आनंद मिळतो या वारीमध्ये आम्हाला। काही जे म्हणजे अध्यात्माचं ज्ञान आहे या वारीमुळे खूप येत आहे आणि आनंदच आनंद या वारीमध्ये भेटतो। बाकी काय मागणी आहे पांडुरंगाकडे? पांडुरंग काहीच नाही, सर्व जे वारकरी आहेत त्यांना सुखी ठेवा आणि पाऊस वेळेवर हो शेतकऱ्यांना। हा किती किलोमीटरचा प्रवास आहे सगळं? आता एक टोटल 250 किलोमीटरचा प्रवास। आता दर दिवशी दिंडी किती किलोमीटरचा प्रवास करते? कधी 19, कधी 23, कधी 28, कधी 30 या असा प्रवास चालू असतो। काय प्रवास करताना काय अडचणी येतात का, काय वाटतं? काही अडचणीला देव सगळं सुखसुख करून घेतो। काय मागणी असेल पांडुरंगाकडे? काय पांडुरंग जनतेला प्रजेला सुखी ठेवा। या वारकऱ्यांच्या भावना आहेत, आपण काही महिला भगिनी आहेत त्यांच्याकडे देखील जाणून घेऊया। काय आजी सांगाल, काय वाटतंय? तुम्ही वारीमध्ये जाताय, काय वाटतंय? छान वाटतंय, असंच पांडुरंगांनी जीव आहे तोपर्यंत न्यावं सगळ्यांना। काय मागणी आहे पांडुरंगाकडे? काय नाही, हाय अशी सगळी सुखी ठेवा। आई, काय मागणी आहे पांडुरंगाकडे? तुम्ही वारीमध्ये जाताय, काय नाही, हे सगळ्यांना सुखी ठेवा ना, त्यांच्याकडून जोपर्यंत आहे तोपर्यंत वारी घडून जावं त्यांच्याकडून। या ठिकाणी आणखीन वारकरी आहेत जे टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा गजर करत आहेत। LS मराठीसाठी दीपक जाधव, पुणे।